नमस्कार. स्पार्कलिंग गोल्डन ओशन ह्या आपल्या स्पिरिच्युअल आणि मोटिवेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत माघी गणेश जयंती याबद्दल. माघी गणेश जयंती का साजरी करतात, गणरायांचे प्रकार, त्यांचा अवतार, विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असं का म्हणलं जातं, याबद्दल आपण आज इथे जाणून घेणार आहोत. तर चला जाणून घेऊयात. गजानना श्री गणराया आदी वंदू तुझ मोरया असं म्हणत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पहिला पूजेचा मान हा गणरायांचा आहे. कोणतेही कार्य असो, आपण गणपतीची पूजा प्रथम करतो. हा विघ्नहर्ता आहे, त्यामुळे आपल्या कार्यामधील प्रत्येक विघ्न तो दूर करतो अशी मान्यता आहे. यंदा फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती सगळीकडे उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जाणार आहे. गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी या नावानेही ओळखलं जातं. महाराष्ट्रात या दिवशी अनेक ठिकाणी तसेच काही घरांमध्ये 1.5 दिवसांसाठी गणपती बाप्पांचं आगमन होतं. काही सार्वजनिक गणेश मंडळीही बाप्पांची प्राणप्रतिष्ठा 1.5 दिवसांसाठी करतात. या दिवशी श्री गणरायांची विधिवत पूजा करून व्रत केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. तसेच जीवनात सुख समृद्धी कायम टिकून राहते असे म्हटले जाते. तर चला आपल्या लाडक्या बाप्पांचे 3 अवतार जाणून घेऊयात. गणपती बाप्पांचे एकूण 3 अवतार मानले गेले आहेत. या 3 अवतारांचे 3 जन्मदिवस पुढीलप्रमाणे मानले जातात. पहिला वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायक जन्मदिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच श्री गणेश चतुर्थीचा दिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थी म्हणजे श्री गणेश जयंतीचा दिवस असतो. यापुढे आपण जाणून घेऊयात विनायकी चतुर्थी याला तिलकुंद चतुर्थी का म्हणतात. महाराष्ट्रातील अनेक कुटुंबात गणेश जयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते. गणेश जयंतीच्या दिवशी गणरायांची मूर्ती आणून तिचे पूजन केले जाते. माघी गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते. गणरायाने नरकातक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला, म्हणून ही विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी अशा नावाने ओळखली जाते. मोदक हा बाप्पांचा आवडता नैवेद्य, पण माघी गणेश जयंतीला गणपती बाप्पाला खास तिळसाखरेचे किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण केले जातात. षोडशोपचार गणेश पूजन करून तीळ मिश्रित गुळाच्या लाडवांचा मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाते. या तिथीला स्नान, दान, जप आणि होम केल्यामुळे या विघ्न विनायकाची कृपादृष्टी सदैव आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहते असं म्हणतात. या माघी गणेश जयंतीला आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांवर त्यांची म्हणजेच आपल्या लाडक्या बाप्पांची कृपादृष्टी आणि आशीर्वाद सदैव राहो हीच मनोकामना. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.